आणि खंडोबा रायाच्या यात्रेमध्ये आलो आहोत. होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ना थोडासा अवधी आहे, त्या थोड्या लांबलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण त्याचबरोबर ज्या काही कोर्टाच्या अधीन राहून या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत. बहुतेक बुलढाणा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही मार्च नंतरच त्या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी या नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. अवघे काही तास या नगरपालिकेच्या निकालांना त्या ठिकाणी शिल्लक उरले आहेत. उद्या दुपारी 12:30पर्यंत सर्व नगरपालिकेचे निकाल आपल्या हाती येणारच आहेत. तत्पूर्वी देऊळगाव राजा वगळता बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या, या निवडणुकांमध्ये संभाव्य निकाल काय लागणार आहे याची सर्वांना उत्सुकता त्या ठिकाणी लागलेली आहे. माझ्या अंदाजानुसार आपल्या मेहकर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अजय उमाळकर हे त्या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर बुलढाणा नगर परिषदेमध्ये जी तुल्यबळ त्या ठिकाणी लढत झाली, ज्याच्यामध्ये विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या सुविध पत्नी पूजाताई गायकवाड, त्याचबरोबर माजी आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री विजयराज शिंदे यांच्या सुविध पत्नी अपर्णाताई यांची त्या ठिकाणी लढत झाली. त्यामध्ये सुद्धा संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड त्या ठिकाणी निवडून येणार आहेत असे संकेत प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर जे काही BJP बहुल असे 3 मतदारसंघ त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये खामगाव कामगार मंत्री सन्माननीय नामदार आकाश फुंडकरांच्या वहिनी त्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या विजयी होतील असं वाटतंय. त्याचबरोबर संजय कुटे यांचं कार्य त्या मतदारसंघात चांगलं आहे. त्यांनी दिलेला BJPचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होताना सर्व जाणकार आणि जे काही आपले पत्रकार आहेत यांच्या भाकितानुसार संजय कुटे यांचाच त्या ठिकाणी विजय होत आहे. त्याचबरोबर आपल्या चिखलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत या पक्षामार्फत प्राध्यापक निलेश गावंडे यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल करून तुल्यबळ अशी फाईट म्हणजे चांगली धडक त्यांनी त्या ठिकाणी मारली आणि त्यांचा निसटचा विजय त्या ठिकाणी होत आहे असं राजकीय जाणकार पत्रकार आणि इतर लोकांच्या म्हणण्यानुसार आहे. त्याचबरोबर सिंदखेड राज्यामध्ये माजी मंत्री आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आदरणीय राजेंद्र शिंगणे साहेब यांनी त्या ठिकाणी असलेले माजी आमदार शशिकांतजी खेडेकर यांच्यासोबत एक नगरविकास आघाडी करून उमेदवार दिला होता. तर त्यांच्या नगरविकास आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी विजय प्राप्त होताना आपण पाहतोय. देऊळगाव राजाची निवडणूक आज पार पडत आहे. थोड्याच वेळात नगरपालिका देऊळगाव राजामध्ये नेमकं काय काय झालं आणि कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदान झालं यावरनं देऊळगाव राजाचा अंदाज सध्या येत नाही. तरीसुद्धा ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब आणि विद्यमान युवा आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत यांचा विजय होईल अशा प्रकारची माहिती काही तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर तिथं स्थानिक जे काही पत्रकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मनोज भाऊ कायंदे आमदार विद्यमान आमदार यांचा विजय त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे विद्यमान आमदार हे त्या ठिकाणी माजी आमदार माजी मंत्री तसेच जे शशिकांतजी खेडेकर आहेत यांना त्या ठिकाणी पराभवाचा झटका त्या ठिकाणी देणार आहेत असं दिसून येत नाही. त्याचबरोबर संचेती साहेबाच्या मतदारसंघामध्ये मलकापूरमध्ये सुद्धा BJPचा उमेदवार त्या ठिकाणी विजय होत आहे. आश्चर्यचकित करण्यासारखा जो काही निकाल आहे तो मेहकरमध्ये लागणार आहे. सर्व मतदारांच्या आणि सगळ्यांच्या कसोटीला त्या ठिकाणी उतरलेले किशोरभाऊ गारोडे यांचा विजय होईल असं वाटत असताना आकस्मिकपणे आणि आश्चर्यकारकपणे त्या ठिकाणी शिवसेनेचे अजय उमाळकर हे त्या ठिकाणी मुसंडी मारताना दिसत आहेत. प्राथमिक अंदाज असा आहे की किशोरभाऊ गारोडे आणि काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत कासमबाई गवडी आणि किशोरभाऊ हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी सारखे चालल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विभाजन झालं. काही मतं जे येतं मुस्लिम समाजाचे ते कासमबाई गवडींनाही मिळाले आणि उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेवर जे काही आता मुस्लिम लोकांचं प्रेम आहे त्या अनुषंगाने किशोर भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम मतं बहुसंख्येने त्या ठिकाणी मिळाले आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीय मतामध्ये सुद्धा मतं विभाजन झालेलं आहे. म्हणजे मागासवर्गीय मतं हे पारंपरिक काँग्रेसचे असल्यामुळे पंजालाही त्या ठिकाणी मतं पडले आणि ओबाटाला सुद्धा त्या ठिकाणी मागासवर्गीयाचे मतं मिळाले. परंतु लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचे जिल्ह्यात असलेले जे काही मतं येतं महायुतीचे मतं ते कायम राहिले आणि रविकांत तुपकर तसेच नरूभाऊ खेडेकर यांच्यामध्ये जे मतं विभाजन झालं त्याचा फायदा हा प्रतापराव जाधव साहेब यांना मिळाला आणि त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर त्याच धर्तीवर
या ठिकाणी कासमबाई गवडी आणि किशोरभाऊ गारोडे यांचं मतविभाजन जे झालं, या मतविभाजनाचा जो फायदा आहे तो आपसुकच आपल्या शिंदे शिवसेना गटाच्या अजय उमाळकर यांना त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित झाला आहे. अवघे काही तास या निकालाला त्या ठिकाणी उरलेले असताना हे भाकीत करणं थोडंसं धाडसाचं होईल, परंतु तरी मेहकरमध्ये अजय उमाळकर, बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी पूजाताई गायकवाड, त्याचबरोबर चिखलीमध्ये निलेश गावंडे, प्राध्यापक निलेश गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारचे उमेदवार आहेत ते. त्याचबरोबर 3 मतदारसंघ जे BJPचे आहेत, ज्याच्यामध्ये नांदुरा, त्याच्यानंतर खामगाव आणि मलकापूर या ठिकाणी जो विजय आहे तो BJPच्याच उमेदवाराचा होत आहे. त्याचबरोबर एक लोणार एक नगर परिषद अशी आहे की या लोणार नगर परिषदेचा त्या ठिकाणी अंदाज काही जाणकारांना त्या ठिकाणी येत नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसची जी सीट आहे, मापारीबाईच्या रूपानं जी काँग्रेसनं त्या ठिकाणी पंजावर उभी केलेली सीट आहे ही निवडून येत आहे. अशा पद्धतीचे अहवाल, अशा पद्धतीचे जे काही निकाल आहेत ते आता काही जाणकार लोकांच्या म्हणण्यानुसार लागणार आहेत. बघू उद्याला आता 12:30-1 वाजेपर्यंत सगळे निकाल हाती येणार आहेत. मी केलेलं भाकीत, मी केलेलं प्रिडिक्शन आणि माझा जो अभ्यास आहे तो आता कितपत त्या ठिकाणी खरा ठरतो हे आता उद्या निकाल लागल्यानंतरच त्या ठिकाणी सिद्ध होईल आणि नेमकं कोण त्या ठिकाणी निवडून येतो आणि कोण त्या ठिकाणी पराजित होतो हे आपण प्रत्यक्ष उद्याला पाहू. धन्यवाद.